शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचा आणखी एक पूजेचा व्हिडिओ समोर आला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय। पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केलाय। पाहूया। शिंदेचे मंत्री भरत गोगावलेंचा आणखी एक पूजेचा व्हिडिओ अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच समोर आणलाय। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा केल्याचं दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी म्हटलंय। सूरज चव्हाणांनी व्हिडिओ ट्विट करताना बाबा भरत शेठ प्लस अघोरी विद्या म्हणजे पालकमंत्री असं कॅप्शनही दिलंय। या व्हिडिओत 3 महाराज दिसत असून भरत गोगावलेही दिसतायत। दोघे जण भगव्या वस्त्रात असून गोगावलेंच्या अगदी समोर बसलेला महाराज काळ्या रंगाच्या वेशात आहे। माथ्याला काहीतरी लावा असं गोगावले या व्हिडिओतही सांगतायत। आता संविधानिक पदावर बसून अघोरी विद्येला प्रोत्साहन देणाऱ्या मंत्री गोगावलेंवर शिंदेंनी कारवाई करावी, नाहीतर पुढचं पाऊल उचलू असं सूरज चव्हाणांनी म्हटलंय। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विद्येला प्रोत्साहन दिलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि कायद्यानुसार तो गुन्हा आहे। आमची शिंदे साहेबाला विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा। भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य या बाबतीत योग्य ती दखल घेतील। जर त्यांनी दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल मात्र आम्ही नक्की उचलू। आपण जर तो व्हिडिओ व्यवस्थित झूम करून बघितला, आजूबाजूचं साहित्य जर बघितलं तर ते एका वेगळ्या पूजेचं साहित्य आहे हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येईल। आपण पाहिलं असेल तिथं घरी बसलेलो आहे मी, आणि ज्याला कोणाला काय अघोरी विद्या करायची असेल तो असा व्हिडिओ काढून देऊ शकतो का? आता आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे सकाळी लवकर आमच्याकडे लोक येत असतात। मग आंघोळी करायच्या अगोदर टॉयलेटवरती आम्ही बसलेलो असतो। काही लोकांना आम्ही आंघोळी करायच्या अगोदर घालवतो। मग हे काय फिरणारे येणारे जाणारे काय महाराज बिराज संत मंडळी येत असतात, त्यांना भेटी देऊन आमचे व मार्गक्रमण पुढे चालू असतं। आणि ठीक आहे, ज्याला कर नाही त्याला डर नसावी असं आम्हाला वाटतंय। हरकत नाही आहे। आता त्यांचे पण व्हिडिओ आम्हाला भेटलेले आहेत, ते पण आता सुरू होतील। गोगावलेंचा व्हिडिओ ज्यांनी समोर आणला ते सूरज चव्हाण महायुतीतलेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच आहेत। पण रायगडच्या पालकमंत्री पदावरच शिंदेची शिवसेना, विशेषतः गोगावले आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरेंमधला वाद टोकाला पोहोचलाय। त्यामुळे महायुतीत असूनही गोगावलेंवर असे व्हिडिओ बॉम्ब टाकणं सुरू आहे। बघा, शिंद्यांचा एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे। अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात। दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते, काय होऊ शकतं। अहो, पूजापाठ करणं, त्याचा व्हिडिओ काढलाय ना, एखादी अशी पूजा काय त्याला म्हणतात जादू टोना जर करायचा असेल ना, माणूस एकांतात करत असतो, असे कॅमेरे लावून नसतो करत राहत। हे मूर्खपणाचे धंदे यांना कळायला तर पाहिजे ना। अघोरी विद्या करताना कुणालाही बरोबर घेऊन जात नसतात, हे संजय राऊतला माहिती आहे। बंगालचा जादूगार आणल्यानंतर कधीही कुणाला एंट्री दिल्या जात नाही, हे संजय राऊतला माहिती आहे आणि प्रत्येकाला माहिती असतं। अघोरी विद्या करताना जंगलात कुठेतरी, आणखी भुयारात कुठेतरी जावं लागतं। एक निश्चितच चांगलं झालं भरत गोगावले धार्मिक आहे हे या माध्यमातून त्यांना कळालं। याआधी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरेंनीही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा आरोप करत व्हिडिओ समोर आणला होता, ज्यात होम सुरू असून गोगावले पूजा करताना दिसत आहेत। आता दुसरा व्हिडिओ सूरज चव्हाणांनी ट्विट केलाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। या सगळ्या अशा गोष्टी करणं ह्याला मनाई आहे। त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा याच्यासाठी दाभोळकर साहेबांनी उभं आयुष्य त्यांचं दिलं आणि हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, यशवंतराव चव्हाणांचाही महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे या महाराष्ट्रात अशा घटना होत असतील तर माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी योग्य
ती ॲक्शन घ्यावी. आपण अघोरी पूजा केलेली नाही, धार्मिक असल्यानं श्रद्धेनं पूजा केली असं गोगावलेंचं म्हणणं आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पूजेचा वाद मुख्यमंत्र्यांच्याही दरबारात नेण्याचा इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.